ज्या गोष्टीसाठी मामाने स्वतःचा जीव घेतलाय ना, ती गोष्ट पूर्ण झालीच पाहिजे. ती अर्धवट नाही राहिली पाहिजे. हा आई, दे. ए चल, सही कर. चल 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 कर. भास्कर, धैर्य सही कर. हा भास्कर, काय चाललंय तुझं? धैर्य, गप्प बस. तुझं काय चाललंय धैर्य? तू त्याला काय ओरडतोयस? सही कर. धैर्य, सही कर. 1 मिनिटाचंही काम नाहीये. धैर्य, सही कर. मी काय बोलले ऐकलंस ना? सही करणार आहेस की नाही? खरंच सही करणार नाहीस? आई, हे बघ. बस. फक्त हो की नाही एवढंच उत्तर हवंय मला. तू माझा शब्द खाली पडू देणार आहेस? बोल धैर्य, बोल. ज्या आईच्या मान सन्मानासाठी तू अख्ख्या जगाशी लढायचास, जी आई तुझ्यासाठी सर्वस्व होती, शब्द तू खाली पडू देणार आहेस? खोटं ठरवणार आहेस मला? तुझ्या मामाला शब्द दिला होता रे मी, तो पूर्ण करणार आहेस ना? की तुझ्या आईला स्वतःच्याच नजरेतनं खाली पाडणार आहेस तू? नाही तरी तुझ्याकडून मला ही अपेक्षा कधीच नव्हती. कधीच नव्हती. आई, आई एकदा माझं ऐकून तर घे. आई, आई. वहिनी, आतापर्यंत मी माझ्या प्रेमासाठी लई परीक्षा दिल्या आणि माझ्यासाठी प्रत्येक परीक्षा ही अग्नी परीक्षाच होती. हा एकमेकांची तोंड न बघणारे आम्ही कधी एकमेकांसाठी जगायचं ठरून बसलो आमचं आम्हाला पण कळलं नाही. आणि खरं सांगू वहिनी, आता तर मी धैर्यांना लय चांगलं ओळखायला लागले. त्याच्यामुळे ते कधी काय विचार करतात मला चांगलंच माहिती. सो जरी ते बोलत नसले किंवा जरी त्यांनी कुणाला काही सांगितलं नसलं ना, तरी मला एक गोष्ट पक्की माहिती आहे. त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. म्हणजे जेवढं मी त्यांच्यावर प्रेम करते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त प्रेम धैर्य माझ्यावर करतात. त्यामुळे ते डिवोर्स पेपरवर सह्या नाही करणार. अहो, या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात जरी त्यांच्या समोर असे कोणी पेपर धरले ना, तरी असं काय होणार नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्या मनात माझ्याबद्दलचे प्रेम आहे ते लवकरात लवकर मला सांगतील बघा. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जरी दामिनी मॅडमने डिवोर्स पेपर आणले असतील ना, तरी धैर्य त्याच्यावर सह्या नाही करणार. आणि एक दिवस दामिनी मॅडमला पण आमचं प्रेम मान्य करायलाच लागणार.
आई आई अगं एकदा ऐकून तर घे माझं. काय ऐकू? सांग ना, काय ऐकू? का वागतोयस असा तू? त्या पोरीने तुझ्यावर अशी काय जादू केले की तिच्या समोर तुला तुझी आई पण दिसत नाही? आईचं प्रेम, आईची माया, आईची काळजी, या सगळ्याची शून्य किंमत ते करे. माझ्यापेक्षा ती पोरगी तुला जास्त जवळची झाली. बोल ना, उत्तर दे धैर्य, उत्तर दे मला, बोल. तू तू खरंच त्या पोरीवर प्रेम करायला लागलास? बोल धैर्य. मी तुला विचारतेय, तू तू खरंच तिच्या प्रेमात पडलायस? बोल, उत्तर दे मला धैर्य. हो. आहे माझं प्रेम तिच्यावर. ए, काय म्हणला तू? तेच जे तू ऐकलंस. आहे माझं सावीवर प्रेम. अरे डोकं बिकं फिरलंय का तुझं? हा, आम्ही काय बोलतोय ते पोचतंय ना? पोचतंय? हा, आई हा काय बोललेला सुरुवातीला? हा, त्या सावीच्या घरच्यांची लायकी त्यांना दाखवायची आणि त्यानंतर आपला फायदा करून घ्यायचा म्हणून लग्न करून त्यांनी इथं आणली ना तिला. विसरला? काय रे, तिच्यामुळे एवढं सहन केलं आम्ही. जेलमध्ये जावं लागलं मला, मार खाल्ला पोलिसांचा. आईने किती सहन केला. आणि मामा, आपल्या मामाने जीव गमावला रे तिच्यामुळं. तरी तू असं कसं म्हणू शकतो? आई तू 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 ये तू ये इकडे. बस बस इथं. आई तुला माहिती आहे की तू माझ्यासाठी काय आहेस. माझं किती प्रेम आहे तुझ्या. तुला दिलेला शब्द पाळायला मी काही करू शकतो. आई मला तुझा शब्द कधीच पडू द्यायचा नव्हता, पण फक्त बदला घ्यायचा म्हणून जोडलेलं नातं कधी प्रेमापर्यंत येऊन थांबलं माझं मलाच नाही कळालं. मी खरंच प्रेमात पडलो. कधी कुठं कसं मला नाही माहिती, पण मी प्रेमात आहे सावीच्या. खूप जास्त प्रेमात आहे. तिच्या खरेपणाच्या प्रेमात आहे. तिच्या बिनधास्त असण्याच्या प्रेमात आहे. सतत दुसऱ्यांबद्दल चांगलं बघणाऱ्या तिच्या डोळ्यांच्या प्रेमात आहे. आपल्या माणसांसाठीची तिची धडपड बघतो ना, तेव्हा असं वाटतं की जर ही असेल ना तर आयुष्य कधीच कठीण होऊ शकत नाही. मला नाही माहिती माणसं का आणि कसं प्रेमात पडतात, पण मी पडलोय सावीच्या प्रेमात. कारण तिनं मला आधी स्वतःच्या प्रेमात पडायला लावलं. मी नीट बघायला लागलो स्वतःकडे. एक चांगला माणूस होण्यासाठी ती कायम इन्स्पायर करत आली आई मला, म्हणून मी प्रेमात पडलो तिच्या. नाही,
मी आता या वळणावर येऊन पोचलोय ना की जर मी तिच्यावर असलेलं प्रेम दाखवायचं बंद करण्याचा प्रयत्न केला किंवा तिला जर स्वतःपासून लांब केलं ना तर मलाच माहिती नाही माझं काय होईल. मला समजतंय आई की तू माझ्यावर लय रागवली असणार आहेस आता, पण आई असं समज ना की सावी या धैर्याचा श्वास आहे. जर सावी नसेल ना तर हा धैर्य सुद्धा नसेल. आय एम सॉरी, पण मी या डिवोर्स पेपर्सवर आज काय आयुष्यात कधीच सही नाही करू शकत. सॉरी आई. एवढं प्रेम करतोस तिच्यावर? हो, इतकं की तू तिच्याशिवाय जगू नाही शकत? या सगळ्यामुळे मी माझ्या भावाला तर गमावले. आता मला माझा मुलगा नाही गमवायचा. ठीक आहे, तुमचं नातं मला मान्य आहे. अरे अरे काय झालंय तुम्हाला? सगळ्यांना वेळ लागलाय काय? या घरात काय चाललंय ना मला कळना झालंय खरंच. धैर्य, सावी या घरात येऊन जर का या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या नियम स्वीकारायला तयार असेल ना तर मी पण तिला सून म्हणून स्वीकारायला तयार आहे. पण जरा विचार कर, ती पोरगी या घरात आल्यापासून आपण सगळ्यांनीच तिचं मन दुखावलंय. अगदी माझ्या सकट इतर सगळ्यांनी. तिच्या माहेरच्या लोकांना सुद्धा आपण काही कमी त्रास दिलेला नाहीये. आपण तर त्यांना रस्त्यावर आणायला निघालो होतो. भाऊंची आज जी काही अवस्था आहे ना ती सुद्धा आपल्यामुळेच. आपणच कारणीभूत आहोत त्याला. आता फक्त विचार कर की असं सगळं आपण वागल्यानंतर तिच्या मनात आपल्याबद्दल राग अढी असणारच. आणि तू जर का ती दूर करू शकलास ना तर मी तिला खरंच सून म्हणून स्वीकारायला तयार आहे. आई खरंच खरंच तू आमचं प्रेम आमचं नातं स्वीकारतेस? प्रेम नाही, फक्त नातं. आणि हे सगळं मी माझ्या फक्त मुलासाठी करते. कारण मला माहितीये माझ्या धैर्याच्या आयुष्याची काय किंमत आहे ती.
आणि तुला जरी माझ्यावर प्रेम नसतं ना, तरी माझं प्रेम तुझ्यावर तेवढंच आहे. आणि म्हणून मी हे सगळं स्वीकारते. सावी, बोलताना तुझ्या डोळ्यात जी काय आशा असते ना, त्याचं मला पहिल्यापासूनच लय कौतुक वाटत आलंय बघ. आता देव करू आणि सगळं तुझ्या मनासारखं घडू. होणार वहिनी, सगळं होणार. एक दिवस धैर्य त्यांच्या मनातलं सगळं त्यांच्या आईंना सांगून टाकतील. आणि ही फक्त माझी आशा नाही, माझा विश्वास आहे. सावी, माझा विश्वास आहेस तू आणि माझं प्रेम सुद्धा. आणि तुझे बाबा गेले त्याचं तुला किती दुःख झालं असेल कळतंय, पण हे बघ, तू हे सगळं अजिबात मनात धरून ठेवू नकोस हा. त्यामुळे तू तुझ्या एका जवळच्या व्यक्तीजवळ जा आणि त्यांच्यापाशी जाऊन तुझं मन मोकळं कर. मी तर म्हणते तू धैर्य भाऊजींपाशी जा, त्यांच्याजवळ जाऊन तुझं मन मोकळं कर, कारण आत्ताच्या परिस्थितीत तेच तुझी सगळ्यात जवळची व्यक्ती आहेत, तुझा आधार आहेत, नाही का? बाबा, माझी इच्छा पूर्ण करता आली नाही म्हणून स्वतःला संपवलं ना तुम्ही. माझं प्रेम जिंकलं नाही म्हणून स्वतःचं आयुष्य हरवून बसलात. मला तुमच्या इराला कायमचं सोडून गेलात तुम्ही. पण नाही, मी आता अशी हरणार नाही. नाही बाबा, मी आता हरणार नाही हरणार. पण बाबा, मी तुमचं मरण आता फुकट नाही जाऊ देणार. माझी जी स्वप्न आहे, जी इच्छा आहे, ती पूर्ण केल्याशिवाय मी आता शांत नाही बसणार. बाबा, मग वाटेल ते होऊ दे. वाटेल ते होऊ दे. मी धैर्यांशी लग्न करून त्यांची बायको होणार. तुम्हाला बघायचंय ना, मी मुजुमदारांची सून झालेला. मग तुम्ही आता बघाच, तुमची इच्छा पूर्ण होणार. तुम्ही बघाच बाबा, तुम्ही जिथं असणार ना तिथून बघा. तुमची हिरा तुमचं हे स्वप्न पूर्ण करूनच राहणार. तुमच्या इच्छेची शपथ आहे मला. तुमची इरा आता तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत नाही बसणार. मला माहित होत. माहित काय, मला तर पूर्ण विश्वास होता तुम्ही सहन नाही करणार. अहो, असं काय बघताय? बायको आहे मी तुमची.
स्वतःच्या नवऱ्याला एवढं तर मी नक्कीच ओळखू शकते. हो सावी, तुझ्या एवढं मला ओळखणारी दुसरी लाईफ पार्टनर मिळणं शक्यच नाही. आणि त्यामुळंच मी काहीतरी करायचं ठरवलंय. हॅलो, ऐक, एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडं. उद्या सकाळी भेट मला. हा, फोनवर बोलत बाहेर गेले. एवढ्या रात्री कुणाला फोन करत असतील? सावी, पुन्हा एकदा जिंकलीस तू. माझ्या मुलाला माझ्या विरोधात घेऊन गेलीस. स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस. आता या क्षणी माझ्या मनात किती आग जळते ना आता, याची जरा पण कल्पना नाहीये तुला. पण एक दिवस येईल, एक दिवस येईल आणि याशीच आग तुझ्या मनात पण जळत राहील. हा दामिनी मुजुमदारचा शब्द आहे. अशीच जळून राख होऊन जाशील तू.